नमस्कार, मी ज्योतिबाने माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच. राशी स्वामी समर्थ. तर आज रथसप्तमीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. तर मी अशा प्रकारे रांगोळी काढून तुळशीजवळ दिवा वगैरे लावला आणि तुम्हाला हे बेलाचं झाड दाखवते आहे. त्यामध्ये बघा मला 3 पान लागलेले, 3 नसलेले 2 पानं दिसलेले आहे. आणि बघा तुळशीजवळ सूर्याचा रांगोळी नाही काढू शकली, मग देवाजवळ मी रांगोळी काढून घेतली आणि तिथेच पूजा केली. आणि पूजा अशा प्रकारे मी आटपवली. त्यात मग थोडंफार वाचन केलं आणि थोडं घाई पण होती मला जायची आईकडे. आज म्हणजे तिच्याकडले लोक येणार होते, ते आईला काय ते तिळगुळ द्यायला येतात ते, आणि मुलीचा तिळवा नव्हता पण त्यांची लूट करायची असं त्यांच्याकडे असते म्हणे ते, तर त्यासाठी म्हणून जायचं होतं. मग मी भरभर पूजा आटोपली आणि नागपूरची सांबारवडी म्हणजे पाटवडी करायचं ठरवलं, कारण काहीतरी नाश्ता करून जायचं म्हटलं म्हणून. मुलांना शाळेत पण पाठवलेलं नव्हतं, तर मग त्या दिवशी मी सांबार आणि खोबरा किसाची पाटवडी बनवली होती. त्याला आमच्या नागपूरमध्ये सांबारवडी असे म्हणतात. छान झाली होती, मस्त झाली होती, चवीला पण चांगली झाली होती. जर तुम्हाला याची डिटेल माहिती पाहिजे असेल तर मला सांगा. मी मग त्याचं स्पेशली एक व्हिडिओ बनवेल सांबारवडीचा, कशी बनवायची, किती क्वांटिटी घ्यायची वगैरे सगळं, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हे बघा इतकी सारी वडी झाली होती. आणि मी बाजूच्या ताईला पण 4 वड्या नेऊन दिल्या होत्या, कारण मागच्या वेळेस केली होती मी हळदी कुंकाला, त्यावेळेस सगळे म्हणत होते खूप छान झाली, म्हणून मग यावेळेस केली. तर मग तिला पण थोडं नेऊन दिलं. आम्ही वर्धेला निघून आलो. तर त्यावेळेस खूप घाई असल्यामुळे मग मी गाडीमध्ये बसण्याचा किंवा गाडीतून वगैरे व्हिडिओ काही बनवलेला, डायरेक्ट घरी आली. त्यातल्या त्यात मला खूप असं उलटीसारखं मळमळ असं खूप कसं तरी वाटत होतं. कशामुळं, सकाळी उठल्यामुळे काय तर माहिती नाही. तर यांची बघा ह्या लोकांनी अशी प्रकारे लूट केली. ही माझी वहिनी आहे. वहिनी म्हणजे लहान आहे माझ्यापेक्षा, तिला मी स्वातीच म्हणते. खूप बडबड करते. व्हिडिओ पण काढत होती तर बडबड मला म्हणावं लागत होतं, अगं शांत राहा गं, तरी तिचं चालू होतं. हा माझा भाऊ आहे, सर्वात लहान तिची आई आहे. ही बघा अशी आहे, तिच्या काकू आहे, ह्या लहान काकू आहे, ही मोठी काकू आहे, ही माझी मम्मा आहे, माझी आई. आणि मग त्यानंतर त्यांनी हळदी कुंकू पण केलं. मस्त दोघी पण तयार झाल्या, मी पण तयार झाली, हळदी कुंकू घेतलं, तशीच परत निघाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.